Next article is microbes as a biocontrol agent. वीड्स असतील तर त्यांचा बंदोबस्त त्यांचे नॅचरल एनिमी वापरून करायचा आहे. पेस्ट असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांना त्यांचे नॅचरल एनिमी वापरून बायोलॉजिकल मेथडनं त्यांचा बंदोबस्त करणे, यालाच आपण म्हणतो बायो कंट्रोल एजंटच्या सहाय्यानं पेस्टचा कंट्रोल करणे. Biocontrol is a use of biological method for controlling plant diseases and pest. Example, ladybird beetles controls aphids. त्यांचे नैसर्गिक शत्रू वापरायचेत. जसं शेतामध्ये उंदरं वाढली, मांजरं पाळा, नैसर्गिक शत्रू, बायोलॉजिकल कंट्रोल आहे. लेडी बर्ड म्हणजे बेटल्सचा कंट्रोल. बेटल्स कुणाचा कंट्रोल करतात? अफिडचा कंट्रोल करतात. ड्रॅगन फ्लाईज कंट्रोल मॉस्किटो. मॉस्किटोचा कंट्रोल करण्यासाठी ड्रॅगन फ्लाईचा वापर करा. जे केमिकल पेस्टिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, ते टार्गेट स्पेसिफिक नसतात, कुणालाही मारतात. मग जो पेस्ट मारायचा आहे तो तर मरतोच, पण बाकीचे आपल्याला आवश्यक असतात, न त्रास देणारे असतात, त्यांनाही मारलं जातं. पोल्युशन होतं, आपल्यालाही धोका पोचवतात हे केमिकल पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स. आणि म्हणून आपल्याला बायोलॉजिकल मेथडचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाची बॅक्टेरिया आहे. आता बीटी कॉटनची व्हरायटी आपण बनवली, तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती आहे. या बॅसिलस थुरिंजेन्सिस मध्ये क्राय प्रोटीनचा जीन आहे. क्राय प्रोटीन बनवतात आणि ते प्रोटीन खाल्लं की इन्सेक्ट, पेस्ट वगैरे जे आहेत ते मरतात. अशा प्रकारे आपण बॅसिलस थुरिंजेन्सिसचा वापर करून बॉलवर्म किंवा अनेक प्रकारचे इन्सेक्ट, पेस्ट जे आहेत ते आपण नष्ट करू शकतो बायोलॉजिकल मेथडने. बीटी कॉटन व्हरायटी, बीटी ब्रिंजल, बीटी कॉर्न, कितीतरी आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्याने बनवलेले आहेत. ट्रायकोडर्मा फंगस आहे हे ट्रायकोडर्मा फंगस आहे. दे आर सीन इन रूट्स ऑफ इकोसिस्टीम. रूट्स मध्ये असतात या फंजाय. आणि जे प्लांटचे पॅथोजन आहेत त्यापासून या फंजाय प्लांटला वाचवतात. ट्रायकोडर्मा. बॅक्युलोव्हायरसेस, न्यूक्लिओ पॉलीहायड्रोव्हायरस. हा न्यूक्लिओ पॉलीहायड्रोव्हायरस किंवा बॅक्युलोव्हायरस, दे अटॅक्स इन्सेक्ट अँड अदर आर्थ्रोपॉड्स. ते इन्सेक्ट किंवा आर्थ्रोपॉडला वरती आक्रमण करतात आणि पर्टिक्युलर स्पीसीज वरतीच, स्पेसिफिक स्पीसीज वरतीच ते आक्रमण करतात. नॅरो स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइडल ऍप्लिकेशन्स पर्टिक्युलर स्पीसीज वर ऍक्टिव्हेट होतात. आणि याच्यासाठी आपण काय करतो? मग कमीत कमी केमिकल पेस्टिसाइडचा वापर करणे, कमीत कमी केमिकल फर्टिलायझरचा वापर करणे, जास्तीत जास्त बायोलॉजिकल मेथडचा वापर करून इको फ्रेंडली शेती करणे. जसं आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण काय करतोय? मग
तिथं तर अजिबातच केमिकलचा वापर केला जात नाही. म्हणून साधी भाजी समजा 40 रुपये किलो असेल तर ऑर्गॅनिक भाजी 500 रुपये किलो असेल. फरकही नाही हा. तर कमीत कमी पेस्टिसाइड्सचा, कमीत कमी केमिकल फर्टिलायझरचा आणि जास्तीत जास्त बायोलॉजिकल मेथडचा वापर करून शेती करणे, यालाच आपण म्हणतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. बायोलॉजिकल मेथडवर भर द्या. त्यानंतर मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर्स, याबद्दल 11th मध्ये आपण नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये चर्चा केलेली आहेच. बायो फर्टिलायझर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, काही मायक्रो ऑर्गॅनिझम जसं रायझोबियम, ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, क्लोस्ट्रीडियम, कितीतरी अशा बॅक्टेरिया आहेत की ज्या बॅक्टेरिया किंवा सियानोबॅक्टेरिया they can fix atmospheric free nitrogen and convert it into ammonia. अमोनिया मध्ये कन्वर्ट करणार. नायट्रोजनची प्लांटची गरज भागवतात या बॅक्टेरिया. कारण प्लांट हवेतला नायट्रोजन डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण तो N ट्रिपल बॉन्ड N या फॉर्म मध्ये आहे, तो काय मॉलिक्युलर नसतो. बायो फर्टिलायझर मध्ये आपण पाहिलंय बघा, ॲझोस्पायरिलम आहे, रायझोबियम आहे किंवा अन्य कितीतरी आहेत, क्लोस्ट्रीडियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, कितीतरी आहेत, असे सियानोबॅक्टेरिया आहेत. या सियानोबॅक्टेरिया किंवा काही बॅक्टेरिया, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात आणि जे नॉन सिम्बायोटिक आहेत ते सॉइल मध्ये मिक्स करतात आणि जे सिम्बायोटिक आहेत रायझोबियम सारखे ते डायरेक्ट त्या प्लांटला देतात. नायट्रोजनची गरज भागवली जाते. त्यानंतर मायकोरायझा, रूट, मायकॉस म्हणजे फंगस, रायझा म्हणजे रूट, म्हणजे या रूट वरती वाढणाऱ्या फंगस आहे. याच्यामध्ये एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा हे टाईप आहेत. जर या रूट वरती डायरेक्ट मॅन्टल बनवत असतील, कव्हरिंग बनवत असतील, तर त्याला आपण म्हणतो एक्टोमायकोरायझा. कव्हरिंग, दे प्रोड्युसेस कव्हरिंग और मॅन्टल अराउंड द रूट टू इन्क्रीज एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि जर हा मायकोरायझा, समजा हा रूटच्या कॉर्टेक्स सेल आहेत समजा या, आणि या रूटच्या कॉर्टेक्स सेल मध्ये हा इन्फेक्शन करत असेल, असं अशा रूटच्या कॉर्टेक्स सेल मध्ये जर इन्फेक्शन करत असेल तर ते झाले एंडोमायकोरायझा. आणि हे एंडोमायकोरायझा, काही तर एंडोमायकोरायझा मध्ये टाईप असे आहेत बघा. समजा ही सेल आहे, ही सेल आहे, याच्यामध्ये एंडोमायकोरायझा आलाय, इथं व्हेसिकल्स, बघा याला म्हणतो आपण व्हेसिक्युलर. आर्बस्कुलर मायकोरायझा और VAM. मायकोरायझा रूट वरती वाढणार फंगस आहे, रूट वरती वाढणार फंगस आहे.
मग ते एक्टोमायकोरायझा, एंडोमायकोरायझा, त्यातला VAM हे टाईप त्याचे आपल्याला माहित आहेत. मायकोरायझाचा उपयोग काय? मायकोरायझा इन्क्रीज द एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ रूट्स. नंबर 1, जे फॉस्फेट्स आहेत जमिनीमध्ये ते इनसोल्युबल असतात, त्यांचं सोल्युबलायझेशन करण्याचं काम मायकोरायझा करतो आणि दुसऱ्या फंजाय किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम पासून त्या रूटचा बचाव करतो, प्रोटेक्शन करतो. हे त्याचे काही महत्वाचे फंक्शन्स आहेत. जसं ऍब्सॉर्ब फॉस्फरस फ्रॉम सॉइल अँड पासेस टू प्लांट, गिव्ह रेजिस्टन्स टू रूट बॉर्न पॅथोजन, इतर पॅथोजन पासून रूटचं संरक्षण, टॉलरन्स टू सॅलिनिटी अँड ड्रॉट, गिव्ह ओव्हरऑल इन्क्रीज इन प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अशा प्रकारे मायकोरायझा चा उपयोग प्लांटला होतो. फोटोग्राफ मायकोरायझाचा इथं दाखवलेला आहे. इथंही आहे आणि हे मायकोरायझाचे फोटोग्राफ्स आहेत. सियानोबॅक्टेरिया आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे. जसं नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे, ऑसिलेटरी आहे, टॉलिपोथ्रिक्स आहे, कितीतरी सियानोबॅक्टेरिया आहेत. आणि या सियानोबॅक्टेरिया इथं फोटोग्राफ दाखवलेला आहे. तर या सियानोबॅक्टेरियामध्ये अशा काही ठिकाणी मोठ्या सेल्स असतात आणि या मोठ्या सेल्स काय करतात? या मोठ्या सेल्सना आपण म्हणतो हेटेरोसिस्ट. पेल कलरच्या हेटेरोसिस्ट नावाच्या सेल्स या सियानोबॅक्टेरियामध्ये असतात. काही सियानोबॅक्टेरिया फ्री लिव्हिंग आहेत, काही सियानोबॅक्टेरिया दुसऱ्या बरोबर असोसिएटेड आहेत. जसं करोलाइड रूट्स ऑफ सायकस किंवा ॲझोला नावाचं फ्री फ्लोटिंग फर्न आहे ॲझोला, आणि ॲनाबिना नावाची ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा सियानोबॅक्टेरिया याच्या लीफच्या कॅव्हिटीज मध्ये ही बॅक्टेरिया वाढते. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करून अमोनिया तिथं सप्लाय करते, आझोलाच्या पानामध्ये स्टोअर केला जातो. काही सिम्बायोटिक आहेत, काही फ्री लिव्हिंग आहेत. आणि असं आपल्याला आढळून आलंय काय, सगळ्यात सेल काही नायट्रोजन फिक्सेशन करत नाहीत त्या सियानोबॅक्टेरियाच्या. हेटेरोसिस सेल्स रिजिड सेल असतात, थिक वॉल्ड सेल्स असतात आणि त्याच्यामध्ये नायट्रोजिनेज एन्झाईम असतं आणि नायट्रोजिनेज एन्झाईम असल्या नीपजीन त्याच्यामध्ये आहे, नायट्रोजिनेज त्याच्यामध्ये आहे आणि यामुळं हवेमधला नायट्रोजन फिक्स करणे आणि अमोनियामध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हेटेरोसिस सेल करतात. तर हेटेरोसिसचा रोल त्याच्यामध्ये आहे. असं आढळून आलेलं आहे की पॅडी फील्ड मध्ये, राईस फील्ड मध्ये जर आपण सियानोबॅक्टेरिया टाकल्या तर 30 ते 50% उत्पन्न वाढलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढवलं जातं त्यांच्यामुळं. आणि आझोला हे फ्री फ्लोटिंग पाण्यावर तरंगणारं फर्न आहे. त्याच्या लीफच्या कॅव्हिटीज मध्ये सियानोबॅक्टेरिया ॲनाबिना राहते, नायट्रोजन फिक्सेशन करून तिथं लीफच्या कॅव्हिटी मध्ये स्टोअर करते. आणि त्यामुळं जर आपण आझोला फर्न वाढवलं हौदामध्ये मोठ्या आणि ते जर राईस फील्ड मध्ये टाकलं तर 30 ते 50% क्रॉप यील्ड नक्की वाढणारच.
So cyanobacteria are used as a biofertilizer. इथं अझोलाचे फोटोग्राफ, आपण हेटेरोसिस्ट तुम्हाला म्हटलं होतं मी. पहा, हेटेरोसिस्ट अशा सेल आहेत. हे अझोला नावाचं फ्री फ्लोटिंग फॉर्न आहे. अझोला नावाचं फ्री फ्लोटिंग फॉर्न आहे. त्याचा वापर जर आपण राईस कल्टिवेशन मध्ये केला तर आपल्याला 30 ते 50% उत्पन्न वाढणार. हे झाले वेगवेगळे मायक्रोबचे आपल्यासाठी असणारे उपयोग. मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर छोटासा चॅप्टर आहे. NCERT मधून फक्त करा. NCERTच्या बाहेर जायची गरज नाही. मी एक्स्ट्रा पॉइंट सांगितलेले नुसते आपलं ऐकून ठेवा, माहितीसाठी आहेत. पण NCERT स्ट्रिक्टली फॉलो करा अशा चॅप्टरला, तरी जनरल चॅप्टरला, आणि डीप मध्ये स्टडी करा. NCERT फॉलो करा. NCERT हीच आपली भगवद्गीता आहे, हेच आपलं कुराण आहे, हेच आपलं बायबल आहे नीटची परीक्षा देणाऱ्यांसाठी. त्यामुळं डीप मध्ये स्टडी करा. काळजी करू नका, तुम्ही निश्चित यशस्वी होता. फक्त स्वतःवर अन्याय करू नका. प्रामाणिक प्रयत्न करा. त्या परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे की अरे एवढे प्रयत्न यांनी केलेत, याला आता काहीतरी दिलंच पाहिजे. किसी चीज को अगर शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है. ओम शांती ओम मधला शाहरुख खानचा डायलॉग तो खरा आहे. काळजी करू नका. गरज पडेल तिथं मी तुमच्या सोबत आहे.